मला याची कल्पना आहे की ही सभा कशाकरता लावली आहे। पंतप्रधानांची सभा झाल्यानंतर सुजय विखे यांचं निवडून येणं हे 100% त्याची खात्री झाल्यानंतर देखील या ठिकाणी मला बोलवण्यात आलं। याच्या पाठीमागे एकच ध्येय आहे। रामभाऊंनी आता सांगितलं, आपल्या सगळ्यांच्या मनात आहे मुख्यमंत्र्यांनी साकळाईच्या संदर्भात बोलावं। 25 वर्षापासूनचा प्रश्न आहे। पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, गेल्या 4 वर्षातला हिशोब मांडा। सगळे प्रश्न जे मी सोडवले ना ते 25 वर्षापूर्वीचेच प्रश्न होते। 25 वर्षापूर्वीचे प्रश्न सोडवण्यामध्ये आमच्या सरकारचा हातखंडा आहे। त्यामुळे मी आज या ठिकाणी कोणी येऊन काहीही पोपटपंची करू द्या, मी तुम्हाला शब्द देण्याकरता आलो आहे। काय झालं तरी साकळाईचं काम आम्ही करणारच। रामभाऊ, काळजी करू नका। ज्यांनी 10 वर्षात कधी साठवण तलाव नाही तयार केला ते काय या ठिकाणी काम करणार आहे? अरे काम करणारे आम्ही आहोत। आम्ही तुकाई चारीचा प्रश्न सोडवणारे आम्ही आहोत। या ठिकाणी तुम्ही बघा, या नगर जिल्ह्यातला एक एक प्रश्न सिंचनाच्या संदर्भातला आपल्या सरकारनंच गेल्या 4 वर्षात सोडवला। या ठिकाणी कुकडीला फेर प्रशासकीय मान्यता मिळत नव्हती। रामभाऊ सातत्याने प्रयत्न करत होते, सगळे आपले आमदार प्रयत्न करत होते। लोक म्हणायचे शक्य नाही आहे। केवळ फेर प्रशासकीय मान्यता नाही दिली तर त्यासोबत 3900 कोटी रुपयाला मान्यता देऊन त्याच्या कामाकरता निधी आपण उपलब्ध करून दिला। आणि आज जाणीवपूर्वक साकळाईच्या संदर्भात काहीतरी मनभेद तयार करायचा प्रयत्न होतोय। मग इकडे येऊन म्हणायचं साकळाई केली पाहिजे, तिकडे जाऊन सांगायचं तुमच्या हक्काचं पाणी नेऊन राहिले आहेत। साकळाईच्या योजनेमध्ये कोणाच्याही हक्काचं पाणी जाणार नाही। या योजनेमध्ये जे आपल्याला अतिरिक्त पाणी या ठिकाणी मिळत आहे, ओव्हरफ्लोच्या माध्यमातून मिळत आहे, आपण मोठा बोगदा या ठिकाणी तयार करतोय। त्यामुळे आता ही योजना फिजिबल झाली आहे। आणि या योजनेमध्ये दुसरी अडचण काय होती जुन्या काळामध्ये, तर लिफ्ट असल्यामुळे एवढी इलेक्ट्रिसिटी लागेल ती परवडेल का? पण आता आपण नवीन निर्णय केला आणि सगळ्या लिफ्टच्या योजना या सोलर एनर्जीवर आपण तयार करतोय। त्यामुळे साकळाईची योजना देखील या ठिकाणी सौर ऊर्जेवर आपण तयार करणार आहोत आणि त्या माध्यमातून निश्चित याचं काम केलं जाईल। आणि आपण उधारीचं काम करत नाही। बघा, योजना करायला जो काही वेळ लागतो तो लागणार आहे, पण तुमच्याकडे विधानसभेच्या निवडणुकीत तर पुन्हा यायचं आहे। त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी याच्या आराखड्याला मी मान्यता देणार आहे। रामभाऊ, आता डॉक्टर सुजय विखे एक तरुण खासदार होणार असल्यामुळे आणि सुजय विखे खासदार साहेबांचा नातू असल्यामुळे त्यांना वॉटरमॅन म्हणून ओळखायचे, तशीच याची ओळख आता आपल्याला वॉटरमॅन म्हणून तयार करायची आहे। आणि म्हणून निश्चित हे जे काम या ठिकाणी आहे ते आपण केल्याशिवाय राहणार नाही। खरं तर बंधू भगिनींनो, मी या निमित्ताने तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, या देशातलं वातावरण बदललं आहे। काल परवा पहिल्या टप्प्याचं मतदान हे विदर्भामध्ये पार पडलं आणि या ठिकाणी आपल्यापैकी ज्याला लिहून घ्यायचं आहे त्यांनी आज लिहून घ्यावं। पहिल्या टप्प्यातल्या 7ही जागा भाजप शिवसेनेच्या येत आहेत।